और बात की जाए तो क्या आज कमतरता आज दिखाई दी इस टीम में? टीम में तो जैसा खेलते वैसे ही, बाकी लक पे डिपेंड है। जो अच्छा खेलेगा वो जीतने वाला है। पर अच्छा टीम है, अच्छा परफॉर्मेंस है हमारी टीम का, तो इतना 23-25 रन नहीं होना चाहिए हमारे से। और बात की जाए ये मैच में स्कोर, क्योंकि टॉप 4 में आप जाना चाहोगे तो स्कोर बनाना बहुत जरूरी है, क्योंकि पंकज पाटिल, अनिकेत राउत ये बहुत ही बढ़िया प्लेयर्स है, तो उनके सामने एक बड़ा लक्ष्य रखना चाहेंगे। कितना रनों का रखेंगे? हम लोग 40-50 विन देंगे उनको। थँक यू व्हेरी मच. आपको शुभकामनाएं दोन्ही टीम को. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आपण थोड्याच वेळात हा सामना देखील चालू करणार आहोत. तर नक्कीच आपण पाहतोय सामन्याचं नाणेफेक झालाय. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघातील लढत आपल्याला पाहायला मिळते. संघ मल्याळी संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि जशी मॅच चालू होईल आपल्या समवेत जोडले जातील पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद. हॅलो, चला प्रॅक्टिस बंद करायची प्लीज आणि लगेच शेत सजू घ्या. संघ मल्याळी जमाल, चला बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. चला प्रॅक्टिस पूर्णपणे बंद करायची. अंपायर्स, चला सामन्याची सुरुवात करायची. पंच समीर खान, कॅमेरामॅन उत्सव मिश्रा. कुठे असतील आमचे कॉम्बॉक्स कडे यायचे मिश्रा जी. कहीं पर भी तुरंत आइए. मुन्ना जयसवाल से संपर्क साधिए. विपिन मेहता कॅमेरामॅन जोडले गेलेत. विशाल डीजे ऑपरेटर आमचे जोडले गेलेत. आणि करूया आपण आजच्या रात्रीमध्ये पहिला क्वार्टर फायनल सामन्याची सुरुवात. एका बाजूला तारापूर 11 मलिक गवंडी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. मलिक वेलकम. आणि पाहू शकाल जमाल आणि मलिक रात्रीमध्ये पोहोचलेत, कारण की संघ क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज झालाय. आणि एका बाजूला संघ मल्याळी पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली, दुसऱ्या सामन्यात अप्रतिम बॅटिंग केली. या स्पर्धेमध्ये तब्बल चेंडू खेळले 26 चेंडू 82 धावा ज्याच्या नावावर आहे तो बॅटर सुद्धा पाहायला भेटेल. त्याचे ज्यांनी 20 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेले दोन्ही सामन्यामध्ये. तर नक्कीच बळी मैदानाच्या आतमध्ये बॉल चॉईस दिले जातात, चेंडूला चॉईस केला जातं. प्रत्येक स्पर्धेत नियम आहेत. टॉस केल्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक आहेत चेंडूला चॉईस करतात, त्याच्यावर नावं लिहिले जातात. त्यानंतर ते चेंडू प्रोव्हाइड केले जातात. पाहू शकाल कौस्तुभ पाटील इन ऍक्शन आहेत. रिबॉकचे शूज त्याच्या पायामध्ये संतोषजी पाटील यांनी प्रोव्हाइड केले गेले. बेस्ट आणि शूज कुठे कुठे आलेल्या संघाला लक्ष नक्कीच दिले गेलेत. नितीन, आपण पाहू शकाल मला वाटतं की संतोषजी पाटील जर हा संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये कौस्तुभ पाटील तुम्हाला गिफ्ट असतील ते शूज संतोषजी पाटील साहेबांनी सांगितलंय. आमचे समालोचक आहेत, परंतु एक सूर्य व्यक्तिमत्व समालोचन करतात. कॅमलिन मध्ये परमनंट जॉबला आहेत आणि मोबाईल रिपेअर सुद्धा ते करतायत. आपण पाहू शकाल टेक्निशियन सुद्धा खूप सुरेख आहेत. आणि आपण पाहतो जेव्हा जेव्हा अमरोली आणि सरपाडा भागामध्ये गणपती उत्सव त्याच्यामध्ये नक्की डेकोरेशन सुद्धा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि नक्कीच आपला सुद्धा स्वागत. अनिल भाऊ आहेत तिकडे, पशा भाऊ आहेत, आपलं सुद्धा आधी स्वागत. नक्कीच भीमनगर संघ नक्कीच पराभूत झाल्यानंतर भीमनगर प्रत्येक वेळा जवळ असतो, सामन्याचा आनंद घेतोय. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. साखिर मुल्ला आपण पाहू शकाल स्ट्राईक वर. साखिर मुल्लाने 2 सामने आतापर्यंत खेळलेत. एका सामन्यामध्ये 0 वर तो बाद झालाय आणि एका सामन्यामध्ये पाहू शकाल एक चौकार त्याने लगावला होता, म्हणजे 5-6 धावा त्यांनी बनवल्या होत्या. साकीर वर नजरा असतील. अंपायरचा कॉल होता लेट्स प्ले. पहिला गोलंदाज राहुल माली, टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया या सामन्याचा. एका बाजूला संघ मल्याळी तर एका बाजूला तारापूर. टॉप 4 मध्ये जाण्याची भिडत मैदानाच्या आतमध्ये. राहुल माली टू साकीर मुल्ला. हा पहिला चेंडू बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू वेगवान होता, हलक्या बॅटने नक्कीच पुश केलं गेलं. आर्या चेंडूने पाहायला चेंडूला अडवतोय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. कौस्तुभ चे चेहऱ्यावर हास्य आहे. रुचांवर थोडं चर्चा करतो की पायाने चेंडू अडवायची गरज होती का. मी आलो होतो चेंडूवर, परंतु आर्या क्विक होता, चेंडूवर आला. एकेरी धावाने श्रीगणेश केलं गेलं आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय साकीर मुल्ला. राहुल मारी टू जिशान दमनवाला. आपण पाहू शकाल स्ट्राईकवर आहे जिशान. फुलटॉस बोलता फ्लिक करायचा प्रयत्न होता मनगडीच्या सहाय्याने. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फ्लिक करतोय संघनायक हर्षल.
चेंडूला फील्ड करतोय. 2 चेंडू 2 धावा नक्की धावफलकावर लगावल्या गेल्या. नक्की संतोष राहुल माली ऍज अ आयकॉन तारापूर धमाका सीझन 1 मध्ये खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. प्रेम मोरे, करण ठाकूर अशी 24 खेळाडूंना घेतले गेले तारापूर धमाकामध्ये. परंतु एक सुरेख रणनीती बनवली गेली ते म्हणजे तारापूर 11 संघाचे दोन्ही बॅटर्स या षटकामध्ये सिंगल धावा जमा करायचे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. आमच्यावर जोडले गेले स्कोरर रोहित इके चांगलं काम करतात. नक्कीच अभिजित पहिल्या जोडले गेले त्याने विश्रांती घेतली थोडासा जेवणासाठी आणि रोहितला इंट्रोड्यूस केला गेला. रिवाचा फटका कौस्तुभ पाडी करतोय चुकी अल्टीपटी चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी चौकार 4. नक्कीच या फटक्याने नक्कीच काळजामध्ये धडधड सुटली असेल गोलंदाज की रिवाचा फटका खेळला. 4 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. 4 चेंडू 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस काय सुरेख चेंडू होता ब्लॉक मध्ये होता वाईड यॉर्कर म्हणून तेवढा सुरेखरित्या खेळला गेला बॅटर दिशांत दमनवालाच्या माध्यमातून. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. चेंडूची गोष्ट चेंडू खेळ संपला गेले 5. येणारे अजूनही शेवटचा टीम चेंडू खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्ग असताय 4 सिंगल 1 चौकारच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. राहुल माली स्वतः पुढे सरसावलंय. ज्यावर चेंडूला फील्ड करेल. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्येवर पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीत धावा आहेत त्या बिनगडी बाद 9. आपण पाहतो स्वर्गीय बाबू स्मृती चषक 2024 आणि पहिली रात्र मधला पहिला क्वालिफायर सामना जो संघ विजय होईल सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल. एका बाजूला तारापूर 11 तर एका बाजूला संगम अल्ल्याळी. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला DNCC तर एका बाजूला पाहू शकाल YBCC वेबूर. YBCC वेबूर आणि DNCC बोथ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे दक्षता घ्यायची आपल्याला. अनिकेत राऊत गोलंदाज सज्ज होईल. शाकीर मुल्ला बेस्ट वर्सेस बेस्ट प्रतियोगिता लढाई असणार आहे. एका बाजूला तारापूरचा ब्रँड तर एका बाजूला पालघरचा ब्रँड आपण पाहू शकाल. या काय सुरेख चेंडू अप्रतिम नक्कीच अपील केली गेली. परंतु पाहू शकाल जेव्हा बॅट आणि चेंडूचा ब्रजर असं वाटलं की चेंडू टप्पा पडून गोलंदाजाच्या हातामध्ये निघून गेलाय. नक्कीच संपर्क झाला होता परंतु टप्पा पडलाय. डॉट बॉल आलाय. सुरेख चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली. अनिकेत राऊतच्या माध्यमातून शाकीर मुल्ला ऑन स्ट्राईक. नक्कीच चांगलं बॅटल पाहायला भेटेल तारापूर विरुद्ध आपण पाहू शकाल संगम अल्ल्याळी. अप्रतिम बॅटल रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. टॅपचा फटका राहुल माली आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच सुरेख केला होता परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. अवॅके थोडासा बाहेर होता प्रयत्न करायचा केलं होतं परंतु बाउंड्री रूपच्या बाहेर पहिलेच निघून गेला होता राहुल माळी आणि आला चौकार. धावसंख्या दोन पोहोचेल धावफलकावर तब्बल 13 धावा 13 लॉस ऑफ 0 विकेट. टॅपचा फटका परत एकदा शाकीर मुल्ला ची बॅट तळपली गेली. 2 चेंडू 2 चौकार ठोकले गेले. नक्कीच महादेवांच्या संगीत लगावले गेले. आवड त्यांना बेलाच्या पानाची. तारापूरला बॅटरला आवड चौकाराची. खराब चेंडू धावा मानला गेला. 2 चौकार लगावले गेला. थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता परंतु नो प्लस 1 म्हणजे 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. धावसंख्यात 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 19 धावा 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 19. यावेळेस जिशांत दमनवाला चांगला क्षेत्ररक्षण. आर्या आपण पाहतोय वाह काय क्षेत्ररक्षण केले गेले. सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आर्याच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे सरसावते 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस बोलता फटका सुरेख खेळला. गॅप मध्ये फक्त दिशा दिली गेली. चौकार आलाय. 4 खेळाडूच्या मधून गॅप शोधलं गेला. साकीरच्या बॅट मधून या इनिंग्स मध्ये आपण पाहू शकाल 3रा चौकार आला अनिकेतच्या विरुद्धामध्ये. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली गेली 24-24. अजूनही येणारे शेवटचं अंतिम चेंडू खेळ बाकी असेल या षटकामध्ये. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह पाहतोय. स्वर्गीय बाबू स्मृती चषक आदरणीय सन्माननीय आशिषजी पिल्ले, सोनूभाई, चिरागजी पाटील, दीपक सिंग आणि त्यांची पूर्ण टीम चांगला काम करते या स्पर्धेमध्ये. सुरेखरित्या अप्रतिम स्पर्धा ठेवली गेली. टॅपचा फटका मिस टाइम नक्की झाला. चेंडू खाली खेळाडू होतोय. चेंडूला फील्ड करतोय ऋषभ परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. 12.50 च्या सरासरीने धावा आहेत त्या 25-25 बिनगडी बाद.
छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मान्यो दादो मारो शादी कराई दी। छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, धन्यवाद धन्यवाद। शेवटचा अजूनही पाहू शकाल पंकजी पाटील गोळी मागवा सजवत आहे. पहिला चेंडू खराब होता, टॅप केला गेला. आपण पाहू शकाल समालोचक कक्षाला हा चेंडू आलाय चौकार. धन्यवाद. दबाव नक्कीच आणलं गेले. साकीर मुल्ला ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 पोहोचल. धावफटका तब्बल लगावले गेले 30. पहिला चेंडू नो टाकला गेला पंकजच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉल. थोडासा हास्य क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर आणि बॅटर च्या माध्यमातून टॅप करायचा प्रयत्न होता, ब्लॉक मध्ये टाकला गेला. नक्कीच ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहिलं पण पंकज पाटील परफेक्ट यॉर्क चेंडू टाकतोय, बाउन्सर चेंडू टाकतो, परंतु यावेळीचा हाईट भरपूर आहे. अंडर यॉर्क चेंडू टाकला गेला, डॉट बॉल आलाय. स्लोवर चेंडू फसवा चेंडू होता पाहिलं तर फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू येऊन पायाला ब्रश करतो. लेग बाय मध्ये एक धाव आली. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलक 32 धावा. यावेळेस काय चेंडू होता, वेगवान चेंडू पायाला ब्रश करतोय. लेग बायच्या मध्ये धाव आली आहे. जमाल त्या अनुषंगाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका चुकून, अनंतर तुमच्या संघाला नक्कीच बॅलन्स केलं जाईल, लक्षात घ्या. थोडंसं सावर आपल्याला. धावसंख्या पोहोचेल 33. टॅपचा फटका, चेंडू आलाय सर सीमारेषा पार. समालोचक कक्षाला करणारा सलामी चौकार. चेंडूंची गोष्ट कर, चेंडू खेळ संपला गेला आतापर्यंत 4 चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकीच्या धावांची गोष्ट की धावा धावफलक लगावले गेले तब्बल 37. वाईट चेंडू नक्की टाकला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न रुचांग चेंडूवर आलाय, चेंडूला फील्ड करतो, परंतु वाईट चेंडूवर 2 धावा आल्या. ऑप्शनचे खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि यांनी DRS घेतले गेले फिल्डिंग करणाऱ्या संघाने. आणि वाईट साठी पंचांच्या नक्की दिसायला चॅलेंज केलंय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हे डिझाईन आपल्याकडे पोहोचवलं जाईल. पंच आपल्या जागेवरती आपण निर्णय कळवतील, नक्कीच पाहू शकाल. आतापर्यंत धावांची गोष्ट की धावा धावफलक लगावल्या गेल्या ते म्हणजे 37. या चेंडूवर नक्कीच निर्णय येईल. आणि व्हाईट बॉल नाहीये, नक्कीच फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 38. शेवटचं अंतिम नक्कीच कॅमेरामॅन सुरेख काम करतात. उत्सव मिश्रा अप्रतिम कॅमेरा वर्क. आणि वंदे स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये कमी वेळामध्ये चांगलं कार्य करतायत. रिवर्सचा फटका आणि चौकार 4. धावसंख्या पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपला गेला. 42 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपला गेला. 42 धावा धावफलक लगावल्या गेल्या. तब्बल 14च्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. एकही गडी बाद झाला नाही. मागील आपण सामन्यामध्ये पाहिला म्हणजेच 43 धावांची पार्टनरशिप लगावली गेली होती पंकज आणि अनिकेतच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता, फटका सुरेख. ती पार्टनरशिप ब्रेक केली गेली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 46 धावांची भागीदारी लगावली गेली. आपण पाहतो साकीर मुल्ला चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून तब्बल चौकारले 6. 2 चौकार लगावले गेले म्हणजे बॅटर जिशानच्या माध्यमातून. 15 वर बॅटिंग करतो जिशान दमनवाला. 27 वर बॅटिंग करतो आता. 31 वर बॅटिंग करतोय तो म्हणजे मिस्टर साकीर मुल्ला. पुढे याच्यातून ट्रॅव्हल झाला. नक्कीच 4 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येवर पोहोचेल. धावफलक 50 धावा परिपूर्ण झाल्यात. नितीन आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये आलाय. चला टॉस साठी यायचं दोन्ही संघनायक DNCC आणि एका बाजूला YBCC मतलब कॅप्टन्स लगेच टॉस साठी यायचंय. टॅपचा फटका, तिसरा चौका. साकीर मुल्ला यावेळेस अप्रतिम बॅटिंग करतोय. नक्कीच मुख्य सामन्यामध्ये मुख्य फलंदाज चालणं खूप गरजेचं आणि मुख्य सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय सलामी बॅटर
36 बॅटिंग करतोय साकीर मुल्ला, अप्रतिम बॅटिंग. 11 बॅटिंग करतोय तो म्हणजे जिशांत अमनवाला 2 चौकाराच्या मदतीने. चौथा चौकार आणि 4 चेंडू 4 चौकार लगावले गेले. तिसरा बॅटर बनला या स्पर्धेमध्ये. 3 चेंडू 3 चौकार लगावणारा, 4 चेंडू 4 चौकार लगावला साकीर मुल्ला. बघा धावसंख्या जाऊन पोहोचेल फटकावर 58 धावा. यावेळेस फटका सुरेख खेळला, चेंडूला फील्ड केले गेले, फेकी नक्कीच केली गेली आणि यावेळेस काय घडेल. बॅटर बॅक तडक आउट. खूप लांब राहिले जिशांत अमनवाला आणि पहिला गडी बाद झाला 58 अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाबाज. संगणक या इनिंग्स मधला शेवटचा अंतिम चेंडू असेल. त्याला टॉस साठी यायचा बोथ ऑफ कॅप्टन्स. डीएनसीसी आणि वायबीसी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल हे आपण दक्षता घ्यायची. आणि यावेळेस आर्या सुरेख क्षेत्ररक्षण आर्याच्या माध्यमातून 59 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 60 धावांचं लक्ष आहे आणि 41 धावांची चांगली इनिंग साकारली साकीर मुल्लाच्या बॅटमधून. नक्की 60 धावा बनवायचे. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी गाठायची. आपण बोलूया टॉस बॉक्स मध्ये जिंकले असतील संतोषजी पाटील आणि टॉस केला जाईल वायबीसीसी विरुद्ध डीएनसीसी. चला टॉस साठी लगेच इनिंग ब्रेक झालेला आहे हे लक्षात घ्या. नक्कीच आपण पाहतायत आशिष जे पिल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. 2 संघाचे कर्णधार आपण पाहतोय सचिन आणि दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे उपस्थित झालेत. एका बाजूला डीएनसीसी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ती म्हणजेच वायबीसीसी. कॉइन्स पण किक्स आणि यस डीएनसीसी टीम टॉस नक्की जीतलेले. टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. और जिस तरह से आज डीएनसीसी बहुत ही अच्छी पोजीशन में है तो फील्डिंग करते हुए वाईबीसीसी टीम को कितने रनों तक रोकने का प्रयास करोगे? 30 से 40 रन के अंदर रोकने का. और अपने डीएनसीसी का जो प्रोग्राम हुआ उसके बाद में यहाँ पे आके कैसा लग रहा है? नक्की जाऊया प्रेम. कसं वाटतंय आज बोईसर मध्ये पुण्याचे एकदा आज या ठिकाणी उपस्थित झालायत. नाणेफेक जिंकले असते तर काय डिसिजन असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आज जर पाहिलं तर पूर्ण टीम तुमची आज या ठिकाणी उपस्थित होणार आहे. हो पूर्ण टीम आहे आमची आज. आणि ज्या पद्धतीने आज मी म्हणेन वंदे स्पोर्ट्स ज्यांनी आज अपडेट केलंय पूर्ण या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला त्याबद्दल काय म्हणशील या वंदे स्पोर्ट्स बद्दल? खरंच खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे आणि कॅमेरा क्लिअरिटी वगैरे सर्व छान आहे आणि खूप छान वाटतंय त्यांचं वंदे स्पोर्ट्सचं चॅनल बघायला. आणि या कमी वयात ते मैदान बनवलं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय त्याबद्दल 2 शब्द काय म्हणतील? नक्कीच बोईसरचा विचार केला तर टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं असेल की सर्वच टुर्नामेंट चांगल्याच पद्धतीने चालू आहेत आणि जर कमिटीजचा जर विचार केला ज्या पोरांची मेहनत आहे तर 3-4 दिवसामध्ये पण ते छान मैदान करतायत. धन्यवाद. शुभेच्छा असणार आहे तुम्हाला देखील ही मॅच पुढची आपण पाहणार आहोत. जाऊया पुण्याचे एकदा मॅच कडे बोलूया जिथे आपण एका बाजूला तारापूर 11 आणि दुसऱ्या बाजूला संगम अल्ल्याली संघ सज्जद आहे आता मात्र फलंदाजीसाठी. यस ओव्हर टू युसुफ सय्यद सर. धन्यवाद संतोष पाटील. वडे मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचा पाठलाग करायचा संगम अल्ल्याळी या संघाला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अनिकेत राऊत तर एका बाजूला पंकज पाटील. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर मग आपण पाहू शकाल 2 सामन्यामध्ये तब्बल 10 चौकार लगावलेत अनिकेत राऊतनी. हा सामना खूप महत्वपूर्ण. 82 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगावलेत अनिकेत राऊतनी. मात्र 26 चेंडू 34 चेंडू त्याने फेस केलेत. एका सामन्यामध्ये 20 चेंडू 42, एका सामन्यामध्ये 14 चेंडू 42. साकीर मुल्ला टू अनिकेत राऊत हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टॅपचा फटका खेळलाय, मिस टाइम झालाय. चेंडूचा खाली फरदीन खवलाली करालाय. चेंडूला नक्कीच फील्ड केलाय, डॉट बॉल आलाय. निर्धावन नक्कीच सुरुवात केली गेली. शोभान आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेतोय. यावेळेस फटका सुरेख आलाय, चौकार 4. शोभान आणि मलिक गवंडी सुद्धा सामन्याचा आनंद घेतात की सामना खूप रंगतदार आहे. टॉप 4 मध्ये जाण्याचा सामना आपण पाहू शकाल. तारापूर बी सुद्धा असणार आहे. यानंतर नक्कीच जमाल आपण पाहतोय संघाला चेअर करतायत. अनिकेत चेहरा स्माइल आहे. 2 चेंडू 4 धावा धावफलकावर. हा फटका सुरेख बॅक टू बॅक प्रत्युत्तर देण्यासाठी जाणला जातोय खेळाडू आणि गोलंदाजी असो किंवा बॅटिंग प्रत्युत्तर नक्कीच देतोय. 3 चेंडू 8 वर बॅटिंग करतोय. आपण सांगतो ना की संतोष
18 चेंडू असतील 20 चेंडू 52 धावांची गरज. यावेळेस फटका सुरेख आहे, चौकार आलाय. या षटकामधला तिसरा चौकार. अजूनही एक चेंडू खेळ बाकी असेल. धावा लगावल्या गेल्या तब्बल 12, बनवायचे 48. येणारे चेंडू असतील 19 चेंडू 48 धावांची गरज. 5 चेंडू 12 वर बॅटिंग करतो अनिकेत राऊत. यावेळी हलक्या बॅटने खेळला गेला सिंगल धाव आणि एका षटकाची समाप्ती धावा येते 13. अजून बनवायचे आहेत विजयासाठी 15.47 सरासरीने 47 धावा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू बनवायचे 47. घेऊया छोटा ब्रेक, येऊया मैदानाच्या आतमध्ये. मास्टर 3 षटकं बनवायचे आहेत. 47-47. अनिकेत राऊत 6 चेंडू 13 वर बॅटिंग करते. या स्पर्धेमध्ये 95 धावा परिपूर्ण झालेत. अनिकेत राऊतच्या नावावर तब्बल त्यांनी चेंडू फेस केले आतापर्यंत 42 चेंडू आणि 95 धावा परिपूर्ण झालेत. साकीर मुल्ला यष्टींच्या मागे आहे. गोलंदाज पाहू शकाल सैफ, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 3 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या होत्या. तोच खेळाडू गोलंदाज सज्ज होतोय. 23 धावा डिफेंड केल्या होत्या तारापूर संघाने. पहिला चेंडू खराब होता, पाहू शकाल नो बॉल टाकलं गेलं, नो बॉल दिला. निकेत राऊत संधी गमावली, स्वतःवर नाराज आहे. धावसंख्या 14, अजून बनवायचे आहेत विजयासाठी 46. 46 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 18 चेंडू 46 धावांची गरज. हा सामना अजूनही जिंकण्यासाठी संगम अल्ल्याळी संघ. ब्रेकचा चेंडू होता, टॅप केला गेलाय. चेंडू खाली शबाज येतोय, संगणक चेंडूला फील्ड करतोय, डॉट बॉल. 7 चेंडू 14 धावा धाफकार लगावल्या गेल्या आतापर्यंत. 3 चौकार, 1 नो बॉल, 1 सिंगलच्या माध्यमातून. आणि यावेळेस ब्रेक चेंडू क्लीन बॉल, परंतु अनिकेत राऊत तयार झाला पाहिजे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 95 धावा अनिकेत राऊतने बनवलेत. मुख्य सामन्यामध्ये तो बाद झाला. 14 वर 1 गडी बाद. लग्नाला गेलो ना हॅलो, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्या लेफ्ट हँड बॅटर आहे. बनवायचे अजून 36. त्यावेळेस फटका सुरेख खेळला. तेकला चेंडू बीट करून निघून जाईल. सरळ सीमारेच्या पार आलाय. चौकार 4 धावांची गोष्ट की धावा धाफकर लगावल्या गेल्या 18. अजून बनवायचे विजयासाठी ते म्हणजे 42 धावा. 42 धावांची गरज. 60 धावांचा पाठलाग करायचा. चेंडूची गोष्ट केली 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 15 चेंडू 42 धावांची खेळी साकारायची. कुठे ना कुठे नक्कीच आशा पल्लवीत होत्या ज्यावर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत नक्कीच पाहू शकाल लेग ब्रेक चेंडू न टाकता ऑफ ब्रेक टाकला गेला. दुसरा चेंडू टाकला गेला ते म्हणजे सेफच्या माध्यमातून आणि फलंदाजला केला गेला बाद. परंतु आर्या आल्या आल्या नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आणि खाता उघडतो वैयक्तिक. त्यावेळेस पाहू शकाल ऑप्शनचे खूपच बाहेर पंच व्हाईट बॉल घोषित करतात. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 19 अजून बनवायचे 41. येणारे चेंडू असतील तब्बल 15 चेंडू 41 धावांची गरज आहे. यावेळेस फटका सुरेख आहे. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु शाबाज आलाय. शाबाज स्वतःला झोकून देतोय. मातीचा सुगंध त्याच्या अंगावर लागतं, परंतु तो महत्वपूर्ण 4 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. नक्कीच पाहू शकाल अजूनही या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 2. यावेळेस नो चेंडू आणि चौकार 4. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर नो +4 म्हणजे 5 धावांनी 24 धावा धावफलकावर नक्कीच लगावल्या गेल्या. 14 चेंडू 36 धावांची गरज. आर्या आणि पल्लवीत ठेवलंय. आशा पल्लवीत ठेवल्या गेल्या आणि आपण सांगतो आशा निराशा आपल्या मनामध्ये असते आणि 2 जे शब्द आहेत त्याच्यावर तुम्हाला नक्कीच लक्ष ठेवावं लागतं. बिलीव्ह अँड अचीव्ह. जर तुम्ही स्वतःवर बिलीव्ह ठेवलं तर प्रत्येक किती मोठा लक्ष जर तुम्ही त्याला अचीव्ह करू शकता, तर स्वतःवर तुम्हाला बिलीव्ह ठेवावं लागेल. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. किती मोठा लक्ष असेल तर तुम्ही त्याला नक्कीच परिपूर्ण करू शकता. तर आर्यावर लक्ष केंद्रित असेल बॅटिंग करणाऱ्या संघाचा. तुमच्या बाहेर चेंडू मध्ये आणला गेला. साहेब पुढे ससावला चेंडू आला डॉट. 13 चेंडू बनवायचे अजूनही 36. 13 बॉल 36 रन टू विन. 13 चेंडू 36 धावांची गरज.
त्यावेळेस फटका तर सुरेख खेळला, परंतु बॉक्स आउट स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. येणारी अजूनही 12 चेंडू बनवायचे 36, प्रत्येक षटकामध्ये 18ची सरासरी गाठायची आहे. चला 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 नाचाया जाऊया, चला 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 नाचाया जाऊया, चला 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 नाचाया जाऊया, चला 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 नाचाया जाऊया. तरप्याच्या सुरावर धुमशाच्या तालावर, तरप्याच्या सुरावर धुमशाच्या तालावर हौस भारी करूया. चला 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 नाचाया जाऊया, चला 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 नाचाया जाऊया, चला 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 चला. हॅलो थँक्यू. 12 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पंकज पाटील अधिकेले फलंदाज आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये TPL स्पर्धा म्हणजे तेंबोडा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये काय जबरदस्त फलंदाजी करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. पण इथे आज गरज आहे एक चांगली इनिंग खेळण्यासाठी. नक्कीच सज्ज झालाय शहबाज आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु या चेंडूवर सिंगल रन्स घेतलं जात आहे. राहुल माळी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच थोडीशी आशा पल्लवित केली होती. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती अनिकेत राऊत यांनी, त्यानंतर अथर्व आला, अथर्वने देखील 2-3 फटके चांगले मारले होते. परंतु आता या दोन खेळाडूंवर जर पाहिलं तर पूर्णपणे आशा नक्कीच पल्लवित आहे. रिव्हर्सचा फटका, परंतु तितकाच फटका ताकदवान नव्हता. चेंडूवर सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली गेली. 2 चेंडू कंप्लीट झाले आहेत. फटका तरी इथे चांगला आहे, परंतु सुरेख पुन्हा एकदा शेहबाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चेंडू शेहबाजचा इथे मात्र जास्तच बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडूवर नजर ठेवली नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु कंप्लीट होत नाहीये. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, ग्राउंड फटका आणि चेंडू निघून जाईल. अगदी जर पाहिलं तर सोहिलच्या चेंडू मांडीला लागला आणि तदनंतर सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या 30 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, हा चेंडू पाहायला मिळेल. फाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव येते. 29 धावांची अजूनही आवश्यकता. फटका तर चांगला आहे गॅपमध्ये. अतिक होता त्या ठिकाणी, परंतु चकवा दिला चेंडूने आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावा म्हणजे प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असणार आहे. कारण की जर विकेटचा विचार केला तर आपण पाहतोय तारापूर संघाचा एक विकेट नक्कीच गेला होता आणि इथून जर पाहिलं तर आतापर्यंत अल्लाली संघाचे 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे कंपल्सरी चेस हा तुम्हाला टार्गेट असणार आहे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंच मात्र नक्कीच कुठला इशारा नाही आहे. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. फटका तर चांगला आहे, परंतु नाही तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. रन्स मिळत नाहीये. डॉट चेंडू. थोडीशी मनाची नक्कीच परिस्थिती बदलली गेली ज्या पद्धतीने अनिकेत बाद झाला आणि आता मात्र पाहतोय आपण आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादात सरळ हिट विकेट राहुल माळी आपल्याला पाहायला मिळतोय बाद होताना. कौस्तुभ पाटील बॅटर आज आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मल्याळीमध्ये नवीनच चान्स दिला गेलाय, परंतु इथे मात्र चेंडू उडला नाही. नक्कीच नशिबाने साथ दिली नाही. चेंडू खाली राहतोय आणि सरळ एस्टर्नवर आदळतोय. गडी बाद. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद झाले आहेत. विकेटच्या हॅट्रिकवर असणार आहेत मिस्टर फरदीन. ऋषभ आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे मात्र पायाला चेंडू आदळलाय. अन्यथा सरळ एस्टर्नवर आदळला असता तर विकेटची हॅट्रिक देखील मिळाली असती. परंतु आपण पाहतोय औपचारिकता शिल्लक आहे. काही चेंडू शिल्लक आहे तो म्हणजेच फक्त 1. हो, आपण पाहतोय सामना फिनिश होताना टॉप 4 मध्ये जर पाहिलं तर आज तारापूर 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉप 4 मध्ये येताना.
नक्कीच अभिनंदन टीम तारापूर. आणि येईल ना तो जिथे झालेला माईक नको